लोणावळ्यामध्ये एवढी छान छान ठिकाणं, ते पण एका दिवसात एक्सप्लोर करायचे. कसे ते? चला बघूया. नमस्कार, मी डोंबिवलीकर सपना. डोंबिवलीवरून सकाळी 7 वाजता आम्ही घर सोडले. आमची राईड निघालेली आहे पनवेल खोपोली मार्गे लोणावळ्याकडे. 4 दिवस पावसाने धुमाकूळ घातला होता, त्यासाठी वातावरण एकदम थंड झालेले आहे. जिकडे जिकडे ढग जमा झालेले आहेत तिथे थोडा थोडा पाऊस पडत आहे. घाट चढत असताना या घाटाची शोभा वाढवणारे अगदी उंच डोंगरातून कोसळणारे धबधबे आता शांत झालेले आहेत. थोड्याच वेळात आम्ही घाट चढून खंडाळ्याचा टॉप व्ह्यू इकडे पोहोचलो. इथे एक छोटस ड्रोन शूट केलं आणि तो नजारा आम्ही एन्जॉय केला. आता नाश्ता करण्याची वेळ झाली. तिथून आम्ही निघालो आणि येऊन पोचलो रामकृष्ण हॉटेलमध्ये. इथे आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय केला. नाश्ता करून झाल्यानंतर लोणावळ्यामधलं सर्वात जवळचं ठिकाण फक्त 7 मिनिटं अंतरावर असलेले नारायणी धाम, ते आम्ही एक्सप्लोर केले. मंदिरात गेलो, नारायण मातेचं दर्शन केलं. तिथून आम्ही निघालो आणि लोणावळ्यात सगळ्यात फेमस असणारा भुसी डॅम एक्सप्लोर करण्यासाठी भुसी डॅमला आलो. पाहताय तुम्ही, पाणी कमी आणि गर्दी जास्त. भुसी डॅम पासून 15 ते 20 मिनिटं अंतरावर असलेल्या टायगर पॉइंट कडे आता आपली राईड चाललेली आहे. घाटातून वेळी वाकडे वळणे घेत डोंगरातून होणारे छोटे छोटे वॉटरफॉल आणि डुक्याने वेढलेला हा टायगर पॉइंट पाहण्यासाठी अगदी इकडे गर्दी जमा झालेली आहे. इकडे येऊन तुम्ही उंट सवारी पण करू शकता. टायगर पॉइंटचा ब्युटीफुल व्ह्यू बघून आम्ही ते फोटोशूट केले. पुन्हा राईडला सुरुवात केली. आता जोराची भूक लागलेली आहे. आम्ही येऊन पोचलो बारवार ढाब्यामध्ये. तिथे आम्ही आमचा लंच एन्जॉय केला आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. या राईड मध्ये आपण बरंच काही एक्सप्लोर केलेलं आहे आणि खूप मजा मस्ती केली. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. पाठ पाहूया पुढच्या संडेची. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नक्की शेअर करा. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.